आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 10 सप्टेंबरला। प्रश्न 2, सेबास्टियन लोकोर्नू यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स। प्रश्न 3, अलीकडेच इंद्रजत्रा पथोत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळमध्ये। प्रश्न 4 पाहूया। कोणत्या राज्य सरकारने शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा जाहीर केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने। प्रश्न 5, बराक ओबामा यांनी त्यांचा तिसरा एमी पुरस्कार कोणासाठी जिंकला आहे? तर त्याचं उत्तर आहे अवर ओशन साठी। प्रश्न 6, कोणत्या देशाचे पंतप्रधान अँड्र्यू होलसेन तिसऱ्यांदा निवडून आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जमैका देशाचे। प्रश्न 7, AI आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम नेव्हर अलोन कुठे सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे एम्स नवी दिल्ली येथे। प्रश्न 8 पाहूया। भारत, इराण आणि आर्मेनिया यांच्यातील तिसरा त्रिपक्षीय सल्लामसलत अलीकडे कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे तेहरान इथे। प्रश्न 9, नमो युवा रन मोहिमेचा ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे मिलिंद सोमन यांना। प्रश्न 10, आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षित आणि सक्षम करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे कोल इंडिया लिमिटेड सोबत। प्रश्न 11 पाहूया। भारतातील पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर कुठे स्थापन झाले? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त राज्य अमेरिका USA इथे। प्रश्न 12, लांब पल्ल्याच्या क्रूज क्षेपणास्त्र FP5 फ्लेमिंगोची चाचणी कोणत्या देशाने केली? तर त्याचं उत्तर आहे युक्रेन देशाने। प्रश्न 13, भारताने कोणत्या देशाच्या झाग्रेब विद्यापीठात हिंदी अध्यासन स्थापन करण्यासाठी करार केला? तर त्याचं उत्तर आहे क्रोएशिया देशाच्या। प्रश्न 14 पाहूया। CSIR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चचे नवे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर गीता वाणी रायसम। प्रश्न 15, जय हिंद योजना कोणी सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली विद्यापीठाने। प्रश्न 16, प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे संघ लोकसेवा आयोगाने। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।